फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो। देशभरात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय। दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सकारात्मक विचारांचा मार्ग दाखवणारा सण म्हणजे होळी। आणि हा सण वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींच्या विजयाचं प्रतीक मानला जातो। मात्र 2026 मध्ये ग्रह ताऱ्यांची स्थिती, भद्राकाळ आणि चंद्रग्रहण यामुळे होळीच्या तारखेसंदर्भात लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे। होळी नक्की 2 मार्चला आहे की 3 मार्चला, या प्रश्नाचं सविस्तर उत्तर पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक डॉ. सोमन यांनी दिले। यावर्षी आज सायंकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमा ही सुरू होते। त्या दिवशी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा आहे। तसंच मंगळवार 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण सुद्धा आहे आणि त्यामुळे आजच होलिका दहन करावं असं सोमन यांनी स्पष्ट केलंय। सोमवारी 2 मार्च रोजी सायंकाळी 5:56 फाल्गुन पौर्णिमा सुरू होते। त्याच दिवशी प्रदोषकाळी फाल्गुन पौर्णिमा आहे आणि दुसऱ्या दिवशी प्रदोषकाळी फाल्गुन पौर्णिमा नाही आहे। तसंच चंद्रग्रहण आहे। त्यामुळे सोमवारी 2 मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतरच होळी प्रदीपन करायचं आहे, होळी प्रज्वलित करायची आहे। त्याच दिवशी होळी आहे। तसंच दुसऱ्या दिवशी मंगळवारी 3 मार्च रोजी धुलिवंदन, धुळवड किंवा रंगांचा उत्सव हा साजरा करायचा आहे। जरी त्या दिवशी चंद्रग्रहण असलं आणि चंद्रग्रहणाचा वेध सूर्योदयापासून सुरू होत असला तरीही धुळवड, धुलिवंदन किंवा रंगांचा उत्सव साजरा करायला हरकत नाही। आणि त्याप्रमाणे आपण सर्वजणांनी होळी प्रदीपन सोमवारी 2 मार्चला करायचं आहे आणि धुलिवंदन, धुळवड, रंगांचा उत्सव हा मंगळवारी 3 मार्च रोजी साजरा करायचा आहे। पण साध्या डोळ्यांनी मंगळवारी 3 मार्च रोजी पाहायला हरकत नाही। आता हे ग्रहण कधी लागणार आहे तर दुपारी 3:20 सुरू होणार आहे। परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या दृश्य आकाशात असणार नाही आहे, कारण त्यावेळी चंद्र उगवतानाच आपल्याला ग्रहणात दिसणार आहे आणि चंद्रग्रहण हे संध्याकाळी 6:48 संपणार आहे। तेव्हा चंद्रोदयापासून ग्रहण संपेपर्यंत 6:48 आपल्याला चंद्रग्रहण पाहता येणार आहे, साध्या डोळ्यांनी निरीक्षण करता येणार आहे।